वारंवार बाळाला नजर लागते. ज्योतिषांनी सांगितलेले हे 4 उपाय हे करा. मागील कित्येक दिवसांपासून नजर काढण्याची परंपरा देशभरात चालली आली आहे. अनेक ठिकाणी याला दृष्ट काढणे असंही म्हणतात. कुणीही व्यक्तीला त्यांच्या चांगुलपणामुळे किंवा त्याच्या यशामुळे दृष्ट लागू शकते. प्रमोशनपासून ते घर, दुकान, नोकरी अशा अनेक गोष्टींना वाईट नजर लागते असे म्हणले जाते. लहान मुलांची दररोज दृष्ट काढावी लागते. दृष्ट नाही काढली तर मुले आजारी पडतात, असं मानलं जाते. बऱ्याच वेळा त्यांचं खाणं पिणं बंद होतं आणि चिडचिड होते. काही वेळी असे बाळ दूध पिणं बंद करतात. त्यावेळी त्यांना दृष्ट लागली असे म्हटलं जातं. त्यांच्यावर वाईट नजरेचा किंवा नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव असल्याचे मानले जाते. ज्योतिषशास्त्रामध्ये नजरेच्या या दृष्टीबाबत अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. अनेकांचा नजर किंवा दृष्ट काढण्यावर विश्वास नसतो. पण जेव्हा एखाद बाळ विनाकारण खाणं, पिणं बंद करतं आणि ते चिडचिड सुरू करतं, अशा वेळी याकडे लक्ष देणं आवश्यक असतं. आपल्या घरातील वरिष्ठ व्यक्ती अशा वेळी नजर काढण्याचा सल्ला देतात. ज्योतिषशास्त्राच्या काही उपायांनी मुलाला नजर लागल्यानंतर काही दोष दूर होऊ शकतात. मुलांची चिडचिड दूर होईल. जर तुमचे लहान बाळ चिडचिड आणि सतत रडत असेल तर यासाठी तुम्ही तांब्याच्या भांड्यात पाणी आणि फुले ठेवा. यानंतर हा तांब्या मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत 11 वेळा हे उतरून घेऊन नंतर हे पाणी एका भांड्यात ठेवा. यामुळे दृष्ट लागली असेल तर त्याचा परिणाम कमी होईल. लाल मिरचीच्या मदतीने नजर उतरवली जाते. लाल मिरच्यांसोबत काही घटक एकत्र करत मुलांची दृष्ट काढण्याची परंपरा जुनी आहे. ज्योतिषशास्त्रात याचं वर्णन एक निश्चित उपाय म्हणून केलं आहे. बाळावरून 3 वेळा या लाल मिरची उतरून जाळून टाकाव्या. हे हळूहळू प्रभाव दाखवू लागेल. मुलाच्या विकासात अडथळा. जर मुलाची वाढ थांबली असेल तर अशा वेळी मुलाकडून 7 वेळा तुरटी आणि मोहरी उतरवून आगीत जाळून टाकली जाते. यामुळे मुलाच्या विकासावरील वाईट नजरेचा प्रभाव दूर होतो. बाळ दूध पीत नसेल. जर तुमचे बाळ दूध पीत नसेल किंवा सातत्यानं रडत आणि चिडचिड करत असेल, तर त्यासाठी एखाद्या शनिवारी कच्चे दूध 7 वेळा बाळावरून उतरवून श्वावाला पाजावे. यामुळे बाळ दूध पिण्यास सुरुवात करतील.